नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 9 जुलै 2026 रोजीचा मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, रडारवरती बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा ते अति तीव्र मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। रडारवरती बघू शकता मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवात करूया मित्रांनो, पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशाकडून आपण सुरुवात करूया मित्रांनो। आता इथे बघू शकत असाल मित्रांनो, पश्चिम किनारपट्टी लगतच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मुंबई आहे, त्यानंतर बोईसर आहे, नाशिक आहे, अकोले आहे, पुणे आहे, दापोली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, त्यानंतर पणजी आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पुणे आहे, दौंड आहे, चाकण आहे, भोर आहे, सातारा, वडूज, कोल्हापूर, कराड, विटा, त्यानंतर सांगली या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जुन्नर आहे, अकोले आहे, घोटी आहे, नाशिक आहे, त्यानंतर जव्हार आहे, पेठ आहे, त्यानंतर औवा आहे, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबार आहे, साक्री आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, शिरपूर आहे, मनमाड आहे, चाळीसगाव, त्यानंतर श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहिल्यानगर, त्यानंतर दौंड, बारामती, इंदापूर या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। रडारवरती तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो। त्यानंतर इकडं जामखेड आहे, बार्शी आहे, पंढरपूर आहे, सांगोले आहे, सोलापूर आहे, त्यानंतर धाराशिव, नलदुर्ग, इंदी, त्यानंतर कैज, बीड, माजलगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, जालना आहे, त्यानंतर परतूर आहे, मंठा आहे, जिंतूर आहे, परभणी आहे, त्यानंतर परळी वैजनाथ आहे, अंबेजोगाई आहे, अहमदपूर, औसा, लातूर, उदगीर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हा जो खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, जळगाव आहे, चोपडा आहे, त्यानंतर इकडं अंबळनेर आहे, शिरपूर आहे, त्यानंतर इकडं बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर, बोदवड, शेवगाव, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो, जो नांदेडचा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा। नांदेड आहे, भोकर आहे, उमरखेड आहे, भैसा आहे, धर्माबाद आहे, त्यानंतर नायगाव आहे, अर्धापूर आहे, बसमत, पूर्णा, कंधार या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार नाही, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। त्यानंतर इकडे औंढा नागनाथ आहे, हिंगोली आहे, शेनगाव आहे, त्यानंतर जिंतूर आहे, रिसोड आहे, मेहकर, लोणार, त्यानंतर मंठा, परतूर, देऊळगाव राजा, जाफराबाद, सिल्लोड, जालना, भोकरदन, चिखली, बुलढाणा, मलकापूर, त्यानंतर जामनेर या प्रदेशामध्ये आपल्याला काही ठिकाणी तुरळक स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण बघू शकत असाल मित्रांनो रडारवरती की यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। फारसा पाऊस होणार नाही, मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आज दिसणार नाही मित्रांनो। त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये अकोला आहे, पातूर आहे, मालेगाव आहे, त्यानंतर इकडं वाशिममध्ये मंगरुळपीर, रिसोड, कारंजा, लाड, दर्यापूर, मूर्तिजापूर, त्यानंतर अकोट, तेलारा, बाळापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर अचलपूर, परतवाडा आहे, अमरावती आहे, मोजरी, मोर्शी, आष्टी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, त्यानंतर इकडं आपण बघू शकतो अंजनगाव, सुरजी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। त्यानंतर
इकडं वळूया मित्रांनो, नागपूरचा जो प्रदेश आहे, नागपूरच्या प्रदेशामध्ये वरुड आहे, नरखेड आहे, काटोल आहे, कारंजा आहे, सावनेर आहे, धवलपूर आहे, त्यानंतर इकडं नागपूर आहे, रामटेक आहे, मौंडा आहे, उमरेड या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तेरोर आहे, वारासिवनी आहे, साकोली आहे, गोंदिया आहे, त्यानंतर इकडं देवरी आहे, अर्जुनी, मोरगाव, कोरची या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं गडचिरोली आहे, त्यानंतर इकडं चमरोशी, पोबुर्णा, कोळसा, त्यानंतर चंद्रपूर, शेवगाव, भद्रावती, चिमूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर हिंगणघाटचा जो प्रदेश आहे मित्रांनो, हिंगणघाट आहे, वर्धा आहे, कोल्हापूर, पुलगाव, लखमापूर या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 9 जुलै मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला